बघ निघालो आपण शेवटी राणी. ते सुद्धा तू म्हणाली त्यांना. हो मी म्हंटल खोपी काकांना की आमच्यासाठी आम्ही आणू रानात जाऊ, पण ते त्यांनी धान्य घ्यावं म्हणून. आपण कंद खाऊ की आजच्या दिवस, पण रानात नको जायला. आणि आता तुला कारणही कळालं, मग का सोडत नाहीयेस हट्ट? ना ना साऊ, हट्ट तर तूही ना धरू, मी ना धरू. जाणीस तू, तुझे नारद मुनी जे म्हणीस ते म्हणीस, पण सारा खेळ पंचभूतांचा असेल बघ. आम्ही रानातले म्हणितो, आकाशाशी, पाण्याशी, धरित्रीशी, अग्नीशी आणि वायूशी मेळ घेईसनच जगणं माणसाचं. त्यांची लय, त्यांचा ठेका, त्यांचा सूर ऐकावा हर पाऊल. त्यात आपण ना करी हेरफेर, चूकते. आपण त्यांची वळणं ना मोडी. त्यांनी ठरवलं असेल सत्यवान असे न्यायचं, जायचं. जायचं? थट्टेची गोष्ट वाटते काही? इथे भीतीने आणि काळजीने माझा जीव अर्धा झाला आणि तुला हसू कसं येतं? हा काळजी करीत सांगू तूस, तू राजवैभव सोडीसन या रानात काटी कुटीत येऊ ना म्हणून नारद मुनींनी दिलं असेल भाकीतास करून मरणाचं. हा सत्य नाही, तू कितीही म्हंटलस तरी मी तुला कोणताही धोका पत्करू देणार. हे बघ मी तुझं सगळं ऐकलंय, तुला येऊ दिलंय रान. आता माझंही. आपण प्रत्येक पाऊल डोळ्यात तेल घालून उचलूया. जशी आज्ञा. आता कशी साजरी दिसू असेल हा, तरी रडू रडू डोळ्याचं तेज मावळून टाकीलं. अशीच हसत रासीन तर काही सुद्धा होत ना म्हणा. अशी भुरळ पाडतोस. बघितलंस किती धीर आलाय मला. असं वाटायला लागलंय की काहीच होणार नाही. नाही होणार, खरंच काही सुद्धा नाही होणार. नाही होणार, काही नाही होणार. महाराज, आम्ही यमदूत आपले सेवक असताना पृथ्वीवरील एका जीवाचा प्राण आणण्यासाठी आपण स्वतः जाण्याचा निर्णय घ्यावा हे आमच्यासाठी कमीपणाचं आहे. चित्रगुप्ताची विशेष नोंद आहे तुझा. यमराजांनी स्वतः जाणे आवश्यक. युगानुयुगात अशी नोंद क्वचितच होते. तेव्हा तरीही महाराज, आजवर अगणित मनुष्याचे प्राण आम्ही यमदूतच घेऊन येत आलोय. आणि आम्ही असताना आपण जाणं. महाराज, आपणास विनंती आहे, आजही हे काम आम्हालाच करू द्यावं. अवघड कामही कुशलतेने केली आहेत आजवर. आजही संधी द्यावी. ठीक आहे, पहा प्रयत्न करू. आज्ञा महाराज. सकाळपासून काव काव करीसन हा कावळा. कोण पाहुणा येई? ये काय म्हणीसन? काय झालं? अहो गप्प का झाला?
तुमचा चेहरा असा का दिसतोय? काय झालं? तो कावळा करतोय. असा अशुभ का बोलताय? महाराणी, साऱ्या आयुष्याचा पट क्षणभरात डोळ्यांसमोरून गेला. मोकळ्या हाताने केलेला दानधर्म आठवला. परंतु महाराज, हे दिवस काय आणि ते दिवस काय? अतिथीचा सत्कार करण्याचा धर्म आपल्या रक्तातच आहे. आपलं राज्य नसलं, पूर्वीसारख्या धनराशी नसल्या तरी देखील घासातला घास काढून देण्याची नियत तशीच आहे ना. दिलायत ना घास त्याला, पाहुण्याची खूण देतोय तो. येऊ देत जो कोणी येणार असेल तो. पाहुणा घास घेण्यासाठी येतो. नको असलेला पाहुणा कधीच येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. तो पाहुणा असं म्हणताय? काय येतोय घास घ्यायला? येऊ दे. महाराज, मी तयार आहे त्या पाहुण्याचं स्वागत करायला. नाही महाराणी, मृत्यू जर घास घेण्यासाठी येत असेल तर त्यांनी माझा घास घ्यावा, तुमचा नाही. तुम्ही माझे डोळे आहात महाराणी. आपल्या वारसाला, सत्यवानाला त्याच्या पुत्रपौत्रांसह आपल्याकडून हिरावून घेतलेल्या राजगादीवर बसलेलं बघायचंय तुम्हाला. आजही आपल्यासाठी सत्यवानाच्या प्राणाचं रक्षण करणं हेच सर्वात महत्वाचं आहे. म्हणूनच तर तो शाल्व देशाचा राजपुत्र आहे. हे रहस्य आपण जीवापहाड जपलं. आता आपली वेळ आली आहे महाराणी. मृत्यू जर घास घेण्यासाठी येत असेल तर त्याने तुमचा नाही, माझा घ्यावा. तसंही हे सत्यच आहे. पुरुषाच्या मृत्यूनंतर स्त्री जगू शकते, पण स्त्रीच्या मृत्यूनंतर पुरुष पोरका होतो. हे काकपक्ष्या, थांबव आता तुझी करकर. तुझा निरोप मिळाला आम्हाला. हो, तुमचं ऐकलं त्याने. कुठून शिकलात ही पाखरांची भाषा? 25 वर्षापूर्वी या रानानं आपल्याला वाचवला, आपल्याला कुशीत घेतलं. आपण राजवस्त्रांचा त्याग केला, वनातले भिल्ल झालो. इथल्या मातीशी, इथल्या भाषेशी, इथल्या जगण्याशी एकरूप झालो. आंधळा झालो आणि खऱ्या अर्थानं पाहायला शिकलो. निळावंतीशी, पक्ष्यांच्या भाषेशी ओळख झाली. परंतु 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 काय महाराज? महाराणी, जो निळावंती शिकतो त्याचा वंश खुंटतो असं म्हणतात.
झालं सुटीला धीर. मी ओढ सारे विचार वाऱ्यावरी आणि चल उचल पाऊल सरी सरी. सूर्या बघ माथ्यावर येऊ लागेला. हिरवी त्या आधी मी उगवतो राणी. आज तुझ्या नादात इतका वेळ गेला. जाऊ दे वेळ, पण तू जपून चाल, सावकाश पायाखाली बघून. आणि सगळी काळजी घेऊसीन, पण काळाची झडप पडलीस तर. पाहिलंस, चांगली नाहीयेत रे ही लक्षण. भयसूचक संकेत आहेत. कृपा कर माझ्यावर चल परत. का खोपीवर ना पडी संगीच. बगलू, काही घडणारच असेल तर ते कुठंही घडीच. हा भिव माझ्या फुला, हा हात धरीला तो सोडीसाठी ना. तुझ्या माझ्या हाताची गुंफी पुराणी असेल ना सावू. ते पाहिलंस, साहू गेला का जीव? नाही ना. चल मना सांग साऊ, आज जर माझे प्राण गेले नाही तर? नाहीच जाणार आहेत प्राण. मी असताना कोणाची हिंमत आहे तुला हात लावायची? कोण बोलीजन पा. झाडाची फांदी पडली तर भिणार कोकरू. चिडवू नकोस मला. मी कोणत्याही आव्हानाला सामोरं जाऊ शकते, पण प्रश्न तुझ्या जीवाशी आला तर माझे हातपाय कापणारच ना. तसं काही बेतलंच तर डगमगणार नाही मी. माझं सर्वस्व पणाला लावेन, पण काय? जीव कासावीस करणारी व्याकुळ लाट उसळते रे हृदय. ती कशी थोपू? पुढे आपल्या पोटी येणाऱ्या लेकरांचा, आऊ तातोच्या आनंदाचा विचार करीसन म्हणजे ओसरत ती लाट. अगं सुखच सुख असीत पुढे आपल्या आयुष्यात. आऊ बघ, दाटलेले ढग विजा सगळं गेलं. आभाळ निर्मळ झालं. आता साप साप लाकडं तोडू आणि झालेला उशीर भरून काढू. चल सरी सरी. हो सगळं करू आपण, पण आज अगदी जपून, अगदी सांभाळून. माझ्याशी बोलण्याच्या नादात आजूबाजूच्या धोक्यांकडे दुर्लक्ष नको. धोके? अगं या रानाची नस ओळखीची असेल माझ्या. ही तर माझ्या आयोची कूस. इथेच जन्म झालाय माझा. या रानाचा पदर धरूनच बागडलो असेल बघ मी. डोळे बंद करून जरी चालिलो तरी पाऊल चुकणार नाही.
हे अशक्य असेल. इथे तर तरी नव्हतीच कधीच. लिंगोबाची बाग हे अघटित असेल. हे काय घडीत आहे? पाहिलंस, ह्याचीच भीती वाटते मला. आता कळतंय ना तुला? नाही नाही, मी तुला काहीच होऊ देणार नाही. अगं चल, असा घाबरीन ना मरणार मी. कामात बुडालो की जायसन भीती. चल चल. चल. हे नागराजा, तू सत्यवानाला दंश करण्याच्या इराद्याने आलायस हे माहितीये मला. पण मी तुला अडवते आहे. नीतीने आणि न्यायाने वागणारा अशी ख्याती आहे तुझी नागराजा. तुझी खोडी काढली तरच तू दंश करतोस. तुझ्या अध्यात्मध्यात न येणाऱ्या प्राण्यावर तू कोणताही आघात करत नाहीस. पण आज तुझ्या कीर्तीला कलंक लागेल असं लाजीरवाण कृत्य का बरं करतो आहेस तू? सत्यवानानं काय त्रास दिलाय तुला? हे सत्यवचनी नागराज, माझ्या सत्यवानाकडून काय अगळीक झाली हे तुला सांगावंच लागेल. नाहीतर त्याचे प्राण घेण्याचा तुला कोणताही अधिकार नाही हे धर्मवचन आहे. तू आज याकडे दुर्लक्ष करशील कदाचित, पण तुझ्या जीवनाच्या अंतिम क्षणी शरीर सोडून जाणाऱ्या आत्म्याला तुला उत्तर द्यावंच लागेल. प्रत्येक प्राणाच्या पाप पुण्याची नोंद अत्यंत काटेकोरपणे ठेवली जाते हे तुला ज्ञात आहे. तर आता सत्य धर्माचं स्मरण कर आणि जा पुढे. तुला तुझा मार्ग मोकळा आहे. हे दिव्य स्त्री, तुझं अतुलनीय धैर्य आणि अचूक धर्मज्ञान पाहून मी अत्यंत चकित आणि प्रभावित झालो आहे. भले भले माझ्या रूपाला पाहून जागीच थिसतात किंवा जीवाच्या आकांताने पळून जातात. तू मात्र न घाबरता आमच्या समोर उभी ठाकलीस. ते देखील स्वतःच्या नव्हे तर तुझ्या पतीच्या प्राणांचं रक्षण करण्यासाठी. धन्य आहेस तू. परंतु हे पतिव्रते, मला क्षमा कर. विधिलिखिताची रेख कोणालाही पुसता येत नाही.
तू आज या यमदूताला जरी थांबवू शकली असलीस तरी खुद्द यमराजांना थांबवणं तुला अशक्य आहे. परंतु हे यमदूता, मी माझ्या पती. नाही देवी, यमराज कधी येतील आणि तुझ्या पतीचे प्राण घेऊन निघून जातील हे तुला कळणार देखील नाही. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही, कदापि नाही. मी यमराजांना साकडं घालेन, त्यांची विनवणी करेन, त्यांना. हे सारं तू त्यांना पाहू शकलीस तर ना. या पृथ्वीवरील मनुष्यजीव यमराजांना पाहू शकत नाही. ते कधी आल्याचेही कळणार नाही आणि गेल्याचेही नाही कळणार. कळेल केवळ इतकंच की तुझ्या पतीच्या प्राणांचं हरण झालं आहे. आता तू तुझ्या पतीचे प्राण वाचवू शकणार नाहीस.